समोर जर पाहिलं तर आमचे कॅमेरामॅन बरोबर त्या सरनौबत प्रतापराव गुजर यांच्या स्मारकाच्या दिशेने विजयभूमीवरच्या स्मारकाच्या दिशेने कॅमेरा या ठिकाणी वळवतील, कारण तुम्हाला लक्षात येईल की हे युद्ध 1673 मध्ये झालं होतं, 15 एप्रिलला झालं होतं आणि अशा या युद्धामध्ये बेहलोल खानला पराभूत करून टाकलं होतं. अशा या युद्धभूमीवरच्या बाजूला आपण ही एक महत्वाची स्पर्धा पाहतोय जयंत चषक 2022 मध्ये. चला पुन्हा एकदा तमाम मान्यवरांचे त्याचबरोबर खेळाडूंचं मी अत्यंत मनापासून स्वागत करतो. प्रेक्षकांचे देखील मी रामपूरहून अमित अदवडे उमराणीच्या मैदानात स्वागत करतोय. आजच्या तिसऱ्या दिवसात महत्वाचा फटका आहे. फटक्यावरती मात्र पाहूया एक धाव तर पूर्ण झालेली, दुसऱ्या धावेचा या ठिकाणी प्रश्न उद्भवत नाहीये. एकेरी धावेने हा फलंदाज सँडी समाधानी होणार आहे, कारण पहिलं षटक होतं, पहिला चेंडू होता, चौथ्या दिवसातला पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती ही एकेरी धाव. जयंत चषक उमराणी 2022 तालुका जत जिल्हा सांगलीमधील आपण ही स्पर्धा पाहतोय. स्पर्धेतला हा पहिला फलंदाजीचा भार आपल्या खांद्यावरती घेताना हे दोन्ही फलंदाज आपण मैदानात पाहतोय. एक उजव्या हाताचा फलंदाज, दुसरा डाव्या हाताचा फलंदाज. डाव्या हाताचा फलंदाज या ठिकाणी थोड्या वेळात येणार आहे, मात्र समोर खेळण्याची जबाबदारी असणारा तो फलंदाज अमीरच्या खांद्यावरती. अमीर मात्र पहा हलक्या हाताने खेळतोय, कोणत्याही प्रकारचा तो धाव घेण्याचा प्रयत्न करत नाहीये, कारण त्याला माहित आहे की हा बरोबर चेंडू यष्ट्यांवरचा चेंडू आहे, त्यामुळे तो या ठिकाणी सावधपणे खेळतोय, मोठा फटका म्हणत नाहीये. पॉवर प्लेच्या षटकात मात्र हा चांगला फटका आहे, दोन क्षेत्ररक्षकांच्या दरम्यान या ठिकाणी चेंडू जातोय आणि त्यानंतर मात्र पहा सीमा रेषेवरती असणारा क्षेत्ररक्षक त्या चेंडूपर्यंत येईपर्यंत या ठिकाणी ही एकूण एक धाव पूर्ण होते. एका धावेनिशी संघ पोहोचतोय 2 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सँडी मात्र या ठिकाणी खरपूस समाचार घेण्याचा प्रयत्न करतोय. बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाहीये, मात्र स्ट्रेट तो बरोबर कडा लागून सीमा रेषेच्या दिशेने जातोय आणि बहुधा या ठिकाणी पाहायचं आहे तर सँडीने मात्र 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. फाईन लेगच्या पट्ट्यात हा चेंडू गेला होता आणि त्यानंतर मात्र एकूण या 2 धावांनिशी संघ पोहोचतोय एकूण 4 या धावसंख्येवरती. पहिलं षटक चालू आहे, पॉवर प्लेचं षटक. पॉवर प्लेच्या षटकातला मारा मात्र करतोय तो गोलंदाज फारुक करणार आहे. फारुक पाहूया समोरच्या फलंदाजाला तो रोखतो का, आणि रोखण्याची जबाबदारी मात्र त्याच्या खांद्यावरती असणार आहे. तोच फारुक या षटकातला महत्वपूर्ण अशा प्रकारचा चेंडू टाकताना. समोर मात्र सँडीला मात्र बॅटच्या पट्ट्यात चेंडू घेता येत नाही आहे. यष्टी रक्षक जोपर्यंत फेक करत नाहीये तोपर्यंत मात्र आरामात सँडी आणि त्याचा साथीदार म्हणजेच अमीर या ठिकाणी ही एक धाव पूर्ण करतोय. या एका धावेनिशी संघ पोहोचतोय एकूण बिनबाद 5 या धावसंख्येवरती. पहा पीटीसीचे सर्व प्रतिनिधी म्हणजेच पनवेल टेनिस क्रिकेटचे यूट्यूब चॅनलचे प्रतिनिधी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करताना, त्याच पद्धतीने हा फलंदाज जर पाहिला ना तर कोणत्याही प्रकारचा धोका पत्करत नाहीये. पहिलं षटक संपतंय, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना क्रिकेटमेट उमराणी संघाची धावसंख्या होते ती 8-5 अशी धावसंख्या होते. मी थांबतोय, डीजे ऑपरेटर यांना बोलावतोय. थँक्यू. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पवन येतोय. संदीप मात्र फलंदाजी मार्कवरती असणार आहे. हे दुसरं षटक आहे. एकूण 6 षटकांचा सामना आहे जयंत चषक उमराणी 2022 मधला हा सामना. या सामन्याकरिता मात्र आपण जर पाहिलं तर चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे, कारण समोरच्या क्रिकेटमेट उमराणीला या ठिकाणी रोखायचं आहे. आज मात्र या ठिकाणी चांगल्या प्रकारचा दिवस पाहतोय, चांगल्या प्रकारची हवा पाहतोय आणि मैदानात पवन या ठिकाणी गोलंदाजी करतोय. हा चेंडू मात्र निश्चितच पाहिलं तर खूपच उंचावरचा चेंडू होता.
पंच मात्र त्याला दंडक नोच्या स्वरूपात देत आहेत आणि हा चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात आलेला नाहीये. त्यानंतर मात्र एकूण या चेंडूवरती फ्री हिटची देखील फ्री हिटचा देखील या ठिकाणी इशारा येतोय. एकूण 2 धावा या चेंडूवरती असणार आहेत. या चेंडूने मात्र पहा फ्री हिटचा संधी आहे. आता मात्र हा चेंडू उलटा चेंडू होता, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक फ्री हिट आहे, फ्री हिट असणार आहे आणि त्यानंतर मात्र पहा 1-2 धावा देखील पूर्ण झालेल्या आहेत. अतिशय या ठिकाणी दक्ष असणं फार गरजेचं आहे. फ्री हिटचा इशारा होता, फ्री हिट नंतर मात्र या चेंडूवरती 2 धावांनी संघ पोहोचतोय दुसऱ्या षटकामध्ये. एकूण बिनबाद 9 या धावसंख्येवरती. पवनचा पुढचा चेंडू अतिशय सुरेख चेंडू, या चेंडूवरती हलक्या हाताने सहजपणे मारतोय. कारण हा जर फलंदाज पाहिला ना तर अत्यंत चांगल्या पद्धतीची फलंदाजी करतो. दुसरं षटक हे पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकात तो चांगल्या प्रकारची या ठिकाणी फलंदाजी करताना आपण पाहतोय. पुढचा चेंडू अतिशय महत्वपूर्ण अशा प्रकारचा चेंडू राखण्याची जबाबदारी या पवनच्या खांद्यावरती आणि खेळण्याची जबाबदारी मात्र या फलंदाजाच्या खांद्यावरती. फलंदाज मात्र या ठिकाणी चकतोय, हा चेंडू मात्र निर्धाव जातोय आणि त्यानंतर मात्र धावसंख्या कायम असणार आहे. दुसरं षटक महत्वपूर्ण अशा प्रकारच्या दुसऱ्या षटकातला खेळ पाहतोय आणि दुसऱ्या षटकातला खेळ पाहत असताना मात्र पवन गोलंदाजी मार्कवरती आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरतून हा चेंडू टाकतोय. आता मात्र तशाच प्रकारचा चेंडू आणि तीच दिशा, फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. पहिला धक्का बसतोय उमराणी संघाला आणि आजच्या दिवसातल्या पहा पहिलं गाणं या ठिकाणी गडी बाद झाल्यानंतर आपल्याला ऐकायला प्राप्त होतोय. थँक्यू. या ठिकाणी पहिला गडी बाद झालेला आहे आणि पहिला गडी बाद झाल्यानंतर नवा फलंदाज साहिल मैदानात जातोय. आउट झालेला फलंदाज म्हणजेच संदीप बाद होतोय. आता मात्र पुढचा चेंडू अतिशय सुरेख पद्धतीने खेळलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक असतानाही या ठिकाणी एक धाव पूर्ण होतोय. कारण चांगल्या प्रकारचा फटका होता, हलक्या हाताने मारला होता, ताकद जास्त लावली नव्हती आणि त्यामुळे स्लो अशा प्रकारचा चेंडू बरोबर क्षेत्ररक्षकाकडे गेला. तोपर्यंत मात्र या ठिकाणी ही एकेरी धाव पूर्ण झाली आहे आणि या एकेरी धावेने पुन्हा एकदा षटक संपल्याची खूण होते आणि एकूण 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 12. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12. पुन्हा एकदा डीजे ऑपरेटर कडून आपण एक मधुर संगीत ऐकूया. थैंक यू. फिर एक बार मैं सभी मेहमानों का और दर्शकों का तहे दिल से स्वागत करता हूं. आज का ये चौथा दिन और चौथे दिन का ये यहाँ पर पहला मैच है और पहले मैच में यहाँ पर अच्छा मुकाबला देखते हुए अच्छी यहाँ पर बल्लेबाजी करने की कोशिश करेंगे. अब चौके या छक्के की तलाश रहेगी उमरानी की टीम के लिए. अगली गेंद इस बार अच्छी तरह से खेलते हुए इस गेंद को अच्छी तरह से पड़ गए और पड़ने के बाद यहाँ पर ये अच्छा स्ट्रोक खेलते हुए चौके के साथ जिस चीज की तलाश थी वो चीज पूरी करते हुए. यदि बल्लेबाज के बारे में मैं ऐसा कहूंगा कि ये ना सूरत देखते हैं ना मुहूर्त देखते हैं और टीम की जरूरत देखकर यहाँ पर ये चौका लगाते हुए. डीजे समीर रीमेक्स. थैंक यू. अमीर के बल्ले से निकला हुआ ये सबसे बढ़िया चौवा और ये पहला चौवा है आज के दिन के, यानी चौथे दिन का पहला चौवा. और चौवे के साथ साथ अब ये बल्लेबाज पूरी तरह से यहाँ पर सफल बल्लेबाजी करने का प्रयास करेंगी. ये देखिए यहाँ पर पीछे जाकर जरूर बल्ला घुमाया है, 1 रन पूरा किया है और इसी 1 रन के साथ अब यहाँ देखेंगे
एक खराब थ्रो के बदौलत ये दूसरा रन भी पूरा किया। पूरी तरह से तैयार थे। पहला रन देने के बाद जिन्होंने मन में इरादा किया था मौका मिलेगा तो जरूर यहां पर ये दूसरा रन भी दौड़ने के लिए तैयार थे, इसलिए दूसरा रन पूरा होता हुआ और दूसरे रन के साथ साथ स्कोर बढ़ता हुआ। कुल मिलाकर रन संख्या देखेंगे तो 18 रन है। अप्पू यहां पर गेंदबाजी करते हुए इस बार उठा कर खेलने की कोशिश, फिर एक बार गेंद बाउंड्री लाइन के बाहर। यह दूसरा एक छक्का है, पहला छक्का आज के दिन का। थैंक यू। ये जो बल्लेबाज है वो यहां पर आक्रमण कर रहे, अच्छी तरह से यहां पर बल्लेबाजी करते हुए अमीर के बल्ले से निकला हुआ आज के दिन का ये पहला छक्का आता हुआ वही अमीर अब खेलने के लिए तैयार है। लेकिन गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज पप्पू तैयार है। अप्पू तैयार, अप्पू की अगली गेंद अंपायर के बगल से तेज कदमों के साथ जिनका बल्ला बोल रहा है इसके लिए ये अच्छी गेंद इस बार हल्के हाथों से जरूर खेला है। वहां फील्डर मौजूद है, एक रन तो आसानी से पूरा करेंगे और इसी एक रन पर ही संतुष्ट होना पड़ा क्योंकि यहां पर अच्छी फील्डिंग हो चुकी है और अच्छी फील्डिंग के बदौलत अच्छा थ्रो भी होता हुआ और इसी थ्रो के साथ साथ अब देखेंगे तो अच्छी फील्डिंग की जमावट करने की कोशिश करेंगे भैरवनाथ बेलूर की टीम यहां पर फील्डिंग करती हुई। अब ये देखिए पूरी तरह से हक्का बक्का बल्लेबाज और जो विकेट कीपर का दस्ताना है वो शातिर दस्ताना है, जिन्होंने इस गेंद को अच्छी तरह से लपक लिया है। लपकने के बाद यहाँ पर कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। फिर एक बार गेंदबाज के मोर्चे पर गेंदबाज ये पप्पू आखिरी गेंद का सामना करते हुए इस बार अच्छा स्ट्रोक है, लाजवाब स्ट्रोक, लेकिन यहाँ पर कुछ रुकावट है और रुकावट के कारण यहाँ पर एक रन मिलता, 2 रन मिलते हुए और इसी 2 रनों के साथ साथ अब स्कोर बढ़ता हुआ कुल मिलाकर रन संख्या 27 रन। अब देखेंगे तो तीसरे ओवर की कहानी खत्म होती हुई और एक मधुर संगीत भी बजता हुआ। तीसरे ओवर की कहानी देखेंगे ना तो तीसरे ओवर के पहले गेंद पर चौका आया था, दूसरे गेंद पर 2 रन आए थे, तीसरे गेंद पर छक्का आया था, चौथे गेंद पर 1 रन, पांचवें गेंद पर कोई रन नहीं और छठे गेंद पर 2 रन। यानी तीसरे ओवर के बाद कुल मिलाकर 15 रन तीसरे ओवर में थे और कुल मिलाकर रन संख्या देखेंगे तो 1 विकेट के नुकसान पर 27 रन। अब चौथे ओवर के लिए गेंदबाज टाइम पास हो रहा है मैदान में। पवन फिर एक बार गेंदबाजी के मोर्चे पर आएंगे, ये अपना दूसरा और टीम के तरफ से यह चौथा ओवर है, खेलने की जिम्मेदार रहेगी बल्लेबाज, ये सबसे अच्छे बल्लेबाज है अमीर है जिनका बल्ला आज बोल रहा है। अच्छी कोशिश, खड़े खड़े खेलने की कोशिश, लेकिन इस बार अच्छा स्ट्रोक है और अच्छी फील्डिंग और सुंदर फील्डिंग के साथ साथ यहां पर 1 रन मिलता हुआ और 1 रनों के साथ साथ स्कोर बढ़ता हुआ। कुल मिलाकर रन संख्या 28 रन। अभी भी देखेंगे तो ये चौथा ओवर प्रगति पर है, खेलने की जिम्मेदारी रहेगी अब बल्लेबाज, ये नए बल्लेबाज साहिल के कंधों पर। साहिल के लिए ये पवन की अगली गेंद, पवन यहां पर अंपायर के बगल से इस बार ये हवा में गेंद है, लेकिन ये देखेंगे ये आसान कैच और एक झटका लगता हुआ। बल्लेबाज अमित मैदान में जाएंगे, देखते हैं अमित कैसे दौड़ते हैं। अमित आपको दौड़ना है तो अमित दौड़ते दौड़ते मैदान की तरफ चलते हुए ये दूसरा झटका लगता हुआ और 2 झटकों के साथ साथ देखेंगे तो ये अच्छी गेंदबाजी कर रहे, गेंदबाज देखेंगे ना तो अच्छी गेंदबाजी कर रहे, लेकिन तीसरी ओवर की जो गेंदबाज अप्पू थे इसकी खराब गेंद और यहां पर यह अच्छा स्ट्रोक है, लेकिन वहां फील्डर मौजूद है, यह आसान नहीं है, सीधी गेंद कॉम बॉक्स की तरफ और यह चौका लगता हुआ।
संख्या देखेंगे तो 3 विकेट के नुकसान पर 45 रन। एकूण 5 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात एकूण धावसंख्या होते ती 45। गोलंदाजी मार्क होती गोलंदाज हा नवा गोलंदाज। आता मात्र बंधूकरिता हा छान चेंडू आहे, छान चेंडू खेळत असताना मात्र त्याला नीटचा समाचार घेता येत नाहीये कारण पंचांकडून नोचा देखील इशारा येतो। या चेंडूवरती मात्र 2 धावा घेता येतात आणि या 2 धावांशी संघ पोहोचतोय एकूण 47 या धावसंख्येवरती। पंचांचा हात हवेत फिरतोय याचाच अर्थ या ठिकाणी फ्री हिटचा देखील इशारा असणार आहे, फ्री हिटचा देखील इशारा असणार आहे। समोर मात्र संधी असणार आहे ती या ठिकाणी अमीर पाहूया कशा प्रकारे या फ्री हिटचा फायदा घेत होते। अमीर या फ्री हिटचा फायदा घेणार का, तो सुपर हिट ठरणार का, याकरिता मात्र हा त्याला चेंडू चांगल्या पद्धतीने खेळावा लागणार। समोर गोलंदाजी मार्क होते तो बंधू। आता मात्र निश्चितच हा खराब चेंडू आहे, वाईट चेंडू आहे। फ्री हिट या ठिकाणी कंटिन्यू असणार आहे, फ्री हिट कंटिन्यू असणार आहे म्हणजेच अमीर करता जी संधी आहे ती अजून असणार आहे। अमीर पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवरती अतिशय सुरेख चेंडू आहे, या चेंडूवरती प्रहार करतोय लॉंगऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईपर्यंत पाहायचं दुसरी धाव पूर्ण होते का, या ठिकाणी धोका होऊ शकतो। फलंदाज बाद होतोय, या ठिकाणी चौथा गडी बाद होतोय आणि 4 गड्यांच्या मोबदल्यात एकूण धावसंख्या होते 48 49। अंकलगी क्रिकेट क्लब अंकलगी हा या ठिकाणी दाखल होतोय, त्यांचं आम्ही अत्यंत मनापासून स्वागत करतोय। आपण पुढच्या सामन्याकरिता सज्ज राहायचं आहे। यानंतरचा जो सामना आहे या सामन्याची नाणेफेक बरोबर मध्यंतराच्या दरम्यान होईल। अतिशय सुरेख चेंडू, सुरेख फटका, या फटक्यावरती मात्र पाहायचं आहे एकेरी धाव पूर्ण झाली आहे। कव्हरच्या पट्ट्यात चेंडू गेल्यानंतर दुसरी धाव देखील सहजपणे पूर्ण होते कारण जो क्षेत्ररक्षक होता ना तो सर्कलच्या आतमध्ये होता, सर्कलच्या बाहेर चेंडू गेला होता। त्यानंतर मात्र या ठिकाणी तिसरी धाव देखील घेतली जाते, चौथ्या धावेकरिता प्रयत्न केला जातो का ते पाहायचं आहे आणि चौथी धाव या ठिकाणी 3 धावा घेतल्या ना, रनआउट होतोय। नवा फलंदाज मीरा साब मैदानात जातोय। अंकलगी क्रिकेट क्लबचे प्रतिनिधी या ठिकाणी दाखल झाले, त्यांना आम्ही व्यासपीठावरती अत्यंत सन्मानपूर्वक आमंत्रित करतो आणि व्यासपीठावरती विराजमान होण्याची विनंती करतो। नवा फलंदाज मैदानात जातोय तो म्हणजेच दस्तगीर आहे आणि खेळण्याची जबाबदारी असणारे तो फलंदाज दस्तगीर। यानंतरचा जो सामना आहे अंकलगी विरुद्ध कोहळी या संघाला विनंती करतोय हा सामना संपताच म्हणजेच पहिली इनिंग संपताच आपण बरोबर नाणेफेकीच्या कौलाकरिता समालोचन कक्षाच्या दिशेने यायचं आहे। अंकलगी कोहळगी पुढचा चेंडू अतिशय सुरेख चेंडू, सुरेख फटक्यावरती मात्र पाहायचं आहे या ठिकाणी एकेरी धाव या दस्तगीरच्या खात्यात जाणार आहे। हे शेवटचं महत्वपूर्ण अशा प्रकारचं आपण षटक पाहतो ते म्हणजेच बंधूचा मात्र सामना करणार तो फलंदाज। स्ट्राईक एंडला मीरा साहब, नॉन स्ट्राईक एंडला आहे तो म्हणजेच त्याचा साथीदार दस्तगीर। पुन्हा एकदा अंकलगी आणि कोहळी या दोन्ही संघांना विनंती आहे आपण हे षटक संपल्यानंतर नाणेफेकीच्या कौलाकरिता बरोबर मंचावरती यायचं आहे। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज या ठिकाणी खराब अशा प्रकारची तो गोलंदाजी करतोय आणि गोलंदाजी केल्यानंतर मात्र या ठिकाणी एक वाईड येतोय आणि वाईड नंतर मात्र धावसंख्येत भर पडते। धावसंख्या होते ती एकूण 4 गड्यांच्या मोबदल्यात 53। पुन्हा एकदा अतिशय छान चेंडू, हवेत चेंडू आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि हा साधा सोपा जाईल। फलंदाज बाद, फलंदाज बाद। थँक्यू डीजे थँक्यू डीजे। एक चेंडू शिल्लक आहे।
अमीर वापस आ चुके हैं जिन्होंने अच्छी बल्लेबाजी की थी। और इसी तरह से देखेंगे तो आखिरी गेंद शेष है पहले इनिंग की। आज के दिन का ये पहला मैच है। नए बल्लेबाज मैदान में जाते हुए, प्रज्वल मैदान में जाते हुए, और गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज बंधु है। इस इनिंग की आखिरी गेंद। इसके बाद होने वाला मैच अंकलगी वर्सेस कोहली। टॉस के लिए कॉम्बॉक्स के पास आइए। यहां पर ये वाइड का इशारा, और वाइड के साथ साथ अब देखेंगे तो रन संख्या 54 रन। अतिशय सुरक्षित चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये। यष्टीरक्षक चेंडूवरती जाईपर्यंत मात्र त्याच्या हातातून चेंडू निसटतोय। त्या ठिकाणी मात्र दुसरी धाव काढत असताना फलंदाज बाद होतोय आणि एकूण धावसंख्या होते ती 55 धावा आणि 56 धावांचा या ठिकाणी पाठलाग करावा लागणार आहे। थँक्यू अंकलगी आणि कोहळीचा संघ आपण नाणेफेकीच्या कौला करता यायचा आहे। अंकलगी क्रिकेट क्लब अंकलगीचं आम्ही अत्यंत मनापासून स्वागत करतोय। कोहली क्रिकेट क्लब कोहली, आपण लवकरात लवकर नाणेफेकीच्या कौलाकरिता समालोचन कक्षाच्या दिशेने यायचं आहे। मीरा साहब मैदान में जाते हुए, अमित मैदान में जाएंगे। अब धीरे धीरे हर खिलाड़ी थँक्यू डीजे, थँक्यू। चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या। चेकमेट उमराणीचा संघ या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवतोय। भैरवनाथ हा संघ आपले सलामीचे फलंदाज लवकरात लवकर मैदानात पाठवेल। चौथ्या दिवसातला पहिला सामना, पहिली इनिंग या ठिकाणी संपलेली आहे। पहिली फलंदाजी करण्याची संधी प्राप्त झाली होती ती चेक अँड मेट या संघाला, आणि या संघाने एकूण 6 षटकामध्ये एकूण 55 धावा कुठल्यात। एकूण गडी बाद झालेत ते 7 गडी बाद झालेले आहेत। 7 गड्यांच्या मोबदल्यात 55 धावा, 56 धावांचं उद्दिष्ट आहे, आणि हे पार करण्याकरिता भैरवनाथ बेळूर संघाचा सलामीचा फलंदाज मैदानात जातोय। तत्पूर्वी आमचे या ठिकाणी दाखल झालेले एक लाडके पंच, डान्सिंग अंपायर म्हणून ज्यांना आपण पाहतो अशा प्रकारचे रमेशजी डिस्कल हे या ठिकाणी दाखल झाले आहेत। त्यांचं देखील आम्ही अत्यंत मनापासून स्वागत करतोय। अमीरचं जर आपण या ठिकाणी विचार केला तर वैयक्तिक 19 चेंडूमध्ये 31 धावा केल्यात। त्यामध्ये त्याचे चौकार पहा, एकही चौकार नाही आहे। आमचे स्कोरर थोडस या ठिकाणी आम्हाला बदल करायला सांगतायत, आणि त्या ठिकाणी यूट्यूब दोन चौकार आणि एक षटकार याच्या मदतीने या फलंदाजाने केल्यात एकूण 31 धावा 19 चेंडूमध्ये।
अतिशय चांगल्या प्रकारची कामगिरी, चांगल्या प्रकारचा हा फलंदाज आपण पाहिला होता. बेळूरचा संघ 12वा खेळाडू समालोचन कक्षाकडे पाठवेल. बेळूर, भैरवनाथ प्लीज. भैरवनाथ बेळूर 12वा खेळाडू, चल लवकरात लवकर येऊ देत. गोलंदाजी मार्क वरती असणार तो गोलंदाज एक चांगल्या प्रकारचा गोलंदाज आहे, अमित असणार आहे. अमित पाहूया या ठिकाणी कशा प्रकारची गोलंदाजी करतो. हे आज जर पाहिला तर 4थ्या दिवसातला पहिला सामना आहे आणि पहिल्या सामन्यातली दुसरी इनिंग एकूण 56 धाबांचा पाठलाग करायचा आहे तो भैरवनाथ बेळूर संघाला. बेळूर संघाकडून मात्र या ठिकाणी सलामीसाठी फलंदाज पाहतो तो म्हणजेच बंधू आणि अमित अशा प्रकारची जोडी आहे. तर समोर जर पाहिलं तर गोलंदाजी मार्कवरती देखील अमितच असणार आहे. अमित पंच आमच्या दिशेने इशारा करतायत. गेट सेट अँड प्ले नाव. अतिशय सुरक्षित चेंडू या ठिकाणी पाहायचंय. पंच अत्यंत बारकाईने पाहतायत. बारकाईने पाहिल्यानंतर मात्र या ठिकाणी पाहूया कोणत्याही प्रकारचा इशारा येत नाहीये. निश्चितपणे ते पुन्हा एकदा या ठिकाणी चर्चा करतायत. अतिशय स्टायलिस्ट पंच, डान्सिंग अंपायर म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो अशा प्रकारचे पंच म्हणजेच रमेश डिस्कल. तर समोर चेंडू टाकण्याची जबाबदारी असणार आहे ती अमितच्या खांद्यावरती. अमितच्या या चेंडूवरती प्रहार करायचा होता, बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. यष्टी रक्षकाच्या बाजूने चेंडू निघून जातोय. त्या ठिकाणी पहा फाईन लेगला क्षेत्ररक्षक येईपर्यंत ही निश्चितपणे एकूण 3 धाबा, एकूण 2 धाबा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज अतिशय चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. एक चांगल्या प्रकारचं षटक टाकण्याचा त्याचा प्रयत्न आहे. आता मात्र या ठिकाणी संघ दाखल होतो तो म्हणजेच अंकलगी सीसी. अतिशय सुरक्षित चेंडू आहे. हा चेंडू मात्र निश्चितपणे पाहायचा आहे. पंचांकडून इशारा येतोय. थँक्यू. पंचांच्या डान्स नंतर मात्र षटकाराचा इशारा येतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज अतिशय सुरेख चेंडू आहे. हा चेंडू मात्र पहा एक चांगल्या पद्धतीचा चेंडू होता. फलंदाज या ठिकाणी त्याला वाचू शकत नाही आहे आणि तो न वाचल्यामुळे चेंडू निश्चितपणे या ठिकाणी एका धाबे करता जातो. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. चांगला गोलंदाज आहे तो म्हणजेच चेकमेट उमराणी संघाचा. चेकमेट उमराणी संघाचा एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करणारा गोलंदाज पहिल्या षटकातली गोलंदाजी करतो. 56 धाबांना या ठिकाणी गवसणी घालायची आहे ती या भैरवनाथ संघाला. अतिशय सुरेख चेंडू या ठिकाणी पाहायचं. खोलवर टप्प्याचा चेंडू, पंचांकडे दाद मागितले होते. प्रतिसाद मात्र या ठिकाणी निश्चितपणे मिळणार नाही आहे आणि प्रतिसाद न मिळाल्यामुळेच मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आपापल्या जागेवरती जाताना पाहतोय. एक चांगल्या प्रकारची फलंदाजी, चांगल्या प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी होणं अपेक्षित आहे. कारण आपण गेल्या 3 दिवसामध्ये एक चांगल्या प्रकारचं क्रिकेट या मैदानात पाहिलेलं आहे आणि चांगल्या प्रकारच्या क्रिकेटमधला 4थ्या दिवसातला महत्त्वाचा सामना. या महत्वाच्या सामन्यात मात्र एक चांगला फटका आहे. चांगल्या फटक्यानंतर मात्र सुंदर अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण आणि छान पद्धतीने पहा यष्टीरक्षक देखील चांगल्या प्रकारचं काम करतोय. पहिलं षटक संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर भैरवनाथ बेळूर संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 956 धावांचा पाठलाग करताना. डीजे ऑपरेटर मला जोडले जात आहेत. बार सभी मेहमानों का, दर्शकों का और खिलाड़ियों का तहे दिल से स्वागत करता हूं जयंत चषक उमरानी 2022 में। ये दूसरा ओवर है, दूसरी इनिंग है। 56 रनों का पीछा करना है भैरवनाथ बेलूर के टीम के लिए। अब खेलने की जिम्मेदारी रहेगी बल्लेबाज स्ट्राइक एंड पर बल्लेबाज बंधु है और नॉन स्ट्राइक बंडू है और नॉन स्ट्राइक एंड पर अमित है। बंडू और अमित की ये जोड़ी मैदान में है और गेंदबाजी के मोर्चे पर हमारे दस्तगीर है। ये इस गांव के खिलाड़ी है, शातिर खिलाड़ी है, शातिर गेंदबाजी करते।
इस तरह से यहां पर खेलने की कोशिश, वहां फील्डर मौजूद नहीं है, सीधी गेंद बाउंड्री लाइन की तरफ चलती हुई और चलने के बाद यहां पर ये चौबे का इशारा आता हुआ, ये चौवा आता हुआ। थैंक यू। बंडू के बैट से निकला हुआ ये बहुत ही अच्छा स्ट्रोक था और इसी स्ट्रोक पर 4 रन मिलते हुए 4 रनों के साथ साथ स्कोर बढ़ता हुआ, कुल मिलाकर रन संख्या 13 रन। अभी भी देखेंगे ये दूसरा ओवर, दूसरी ओवर की दूसरी गेंद, इस बार लीडिंग एज है, खिलाड़ी के पास से गेंद गुजरती हुई और गुजरने के बाद जरूर यहां पर 2 रन पूरे किए। तो इसी तरह से बार बार कोशिश कर रहे हैं, हर बार यहां पर कोशिश करते हुए और कोशिश में यहां पर सफल भी होते हुए ये जो बल्लेबाज है ये अच्छी तरह से खेलते हुए इन्होंने अभी तक देखा है, अभी तक देखेंगे तो इन्होंने अच्छी बल्लेबाजी की है और अच्छी बल्लेबाजी करके अपने टीम को जीत की तरफ जाने के लिए जो रास्ता है वो साफ करने का प्रयास करते हुए। लेकिन गेंदबाजी के मोर्चे पर दस्तगीर है, दस्तगीर को अब क्या करना है, डॉट गेंद डालने की जरूरत है, डॉट गेंद डालेंगे तो जरूर दबाव इस बल्लेबाज के ऊपर आएगा। देखिए जो मैंने कहा था वो जरूर सुनते हुए ये इसी तरह से अच्छी यहां पर गेंदबाजी करते हुए, इस तरह की गेंदबाजी करेंगे तो परेशानी रहेगी सामने वाले बल्लेबाज को। और यहां पर ये दूसरा ओवर की 3 गेंदें हो चुकी है और 3 गेंदों में 6 रन खर्च कर चुके हैं। कुल मिलाकर रन संख्या 15 रन, 56 रनों का पीछा करना है। दूसरा ओवर प्रगति पर है, 6 ओवर का मैच है। जयंत चषक उमरानी 2022 में जब तक खेल रुका है तब तक के लिए मैं भी रुकता हूं और सीधे चलता हूं डीजे की तरफ। कम ऑन डीजे। थँक यू। कोहली टीमचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील आम्ही उमराणीच्या ऐतिहासिक मैदानावरती सुरू असलेल्या जयंत चषक 2022 मध्ये अत्यंत मनापासून स्वागत करतोय। त्याचबरोबर त्यांचा प्रतिस्पर्धी संघ अंकलगी याला विनंती करतोय आपण टॉस करिता बरोबर समालोचन कक्षाच्या दिशेने यायचं आहे। टॉस होईल निश्चितच। पाहिलं तर या स्पर्धेतला हा महत्वाचा आजच्या दिवसातला म्हणजे 4थ्या दिवसातला हा दुसरा सामना आहे। अंकलगी विरुद्ध कोहली अशा प्रकारचा आपण सामना पाहतोय। गोलंदाजी मार्कवरती असणार आहे तो दस्तगीर, समोर मात्र खेळण्याची जबाबदारी असणार आहे ती बंडूची। बंडू पाहूया, अतिशय सुरेख चेंडू, सुरेख पटका, चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतोय, भिरकावून देतोय, बरोबर या चेंडूवरती लिहिला जातोय अप्रतिम दर्जेदार अशा प्रकारचा पंचांकडून इशारा पाहूया काय येतो ते करणे। हे पंच डान्सिंग पंच चांगल्या प्रकारे पंचगिरी करताना रमेश डिस्कल यांच्याकडून हा निश्चितपणे षटकाराचा इशारा येतोय। षटकारानंतर मात्र धावसंख्येत भर पडते, धावसंख्या होते ती एकूण 21 अशी धावसंख्या होते। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज, आता मात्र जर हा फलंदाज पाहिला तर आक्रमण करण्याचा प्रयत्न करतो तोच बंडू मात्र या ठिकाणी आक्रमण केलं। आक्रमणानंतर मात्र समोरचा दस्तगीर थोडासा या ठिकाणी दबावाखाली असणार। एक चेंडू त्यांनी धाव टाकला, त्यानंतर मात्र त्याच्यावरती आक्रमण चढवलंय। पुन्हा तशाच प्रकारचा फटका मारायचा होता परंतु हा चेंडू पाहिला तर बरोबर ऑफस्टिक वरती होता। या ऑफस्टिक वरच्या चेंडूला तो छेडछाडी करू शकत नाहीये। चेंडू निर्धाव जातोय, धावसंख्या कायम असणार आहे आणि त्यानंतर मात्र गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतो तो गोलंदाज दस्तगीर। हे दुसरं षटक आहे, एकूण 6 षटकांचा सामना आहे। अतिशय सुरेख चेंडू, आता मात्र फलंदाज पूर्णतः बीट होतोय। दरम्यान पंचांचा इशारा षटक संपल्याचा येतोय आणि एका महत्वपूर्ण अशा षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती बिनबाद 21। दुसरं षटक संपलेलं आहे। हे एक षटक होतं ते फार महत्वाचं षटक होतं। या षटकात जर पाहिलं तर एकूण 12 धावा खर्च केल्यात त्या दस्तगीरने। या 12 धावांमुळेच या ठिकाणी मजबूती प्राप्त झाली, ती म्हणजे भैरवनाथ बेऊर संघाला। या भैरवनाथ बेऊर संघाने जर पाहिलं तर पहिल्या षटकात चांगल्या प्रकारे जखडण्याचा प्रयत्न केला होता, तो गोलंदाज चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली होती। त्यानंतर जर पाहिलं तर तिसरं षटक असणार आहे तो गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अमित असणार आहे। एक चांगला चेंडू,
चांगल्या चेंडूची सांगता आणि चांगल्या चेंडूची सांगता झाल्यानंतर चला कोहळी संघ टॉस करता यायचा आहे. दस्तगीरचा संघ कोहळी संघ टॉस करता येईल उपस्थित आहे. अतिशय सुरेख चेंडू फलंदाज बहुधा या ठिकाणी बाद होतोय. थँक्यू थँक्यू थँक्यू. अंकलगी टॉस करता यायचंय. क्लीन बोल्ड होतोय. फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का बसतोय. अंकलगी संघ प्लीज लवकरात लवकर आपण टॉस करता यायचं आहे. मैदानात वेळ आहे त्यामुळे आपण टॉस करून घेऊया. चला नवा फलंदाज या ठिकाणी मैदानात जातोय. पवन मैदानात जातोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. अतिशय सुरेख चेंडू. अप्रतिम अशा प्रकारचा चेंडू होता. फलंदाज या ठिकाणी थोडासा बीट होतो. बीट झाल्यानंतर मात्र या ठिकाणी लेग बाईचा इशारा येतो. या लेग बाईच्या धावसंख्या होते ती एकूण 22. हे तिसरं षटक चालू आहे. अमित मात्र गोलंदाजी मार्कवरती असणार आहे. अमितचा पुढचा चेंडू असणार आहे. समोर मात्र खेळण्याची जबाबदारी असणार आहे तो फलंदाज बंडू असणार आहे. बंडू पाहूया कशा प्रकारे या ठिकाणी ही फलंदाजी करतो. अतिशय सुरेख चेंडू. आता मात्र हा चेंडू त्याच्या बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. पंचांकडून मात्र या ठिकाणी वाईडचा इशारा येतोय आणि वाईड नंतर मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती एकूण 56 धावांचा पाठलाग करताना एक गडी बाद 30 अशी धावसंख्या होते. अजूनही जर 23 अशी धावसंख्या होते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. या ठिकाणी निश्चितच खराब क्षेत्ररक्षण आणि खराब क्षेत्ररक्षणानंतर मात्र कोणत्याही प्रकारची पुन्हा गोलंदाजी मार्कवरती असणार तो गोलंदाज एक अमित आहे. पवन फलंदाजी मार्कवरती. अतिशय सुरेख चेंडू. हा मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात येतोय. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर मात्र चेंडू बरोबर यष्टीरक्षकाच्या हातात विसावतोय. यष्टीरक्षक कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. निर्धाव अशा प्रकारचा चेंडू टाकण्याची कमाल हा गोलंदाज या ठिकाणी करताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अमित असणार आहे. अमितचा पुढचा चेंडू. या चेंडूवरती मात्र प्रहार करायचा होता. बॅटच्या पट्ट्यात येत नाही. पवन मात्र पुन्हा एकदा बीट होतोय आणि एकूण षटक क्रमांक 3 संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते एक गडी बाद 24 अशी धावसंख्या होते. एकूण जर पाहिलं तर एक चांगल्या प्रकारचं षटक पाहिलं. चांगल्या प्रकारच्या षटकानंतर मात्र एक चांगलं गाणं देखील आपण ऐकणार आहोत. चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी गरज आहे ती एकूण 32 धावांची गरज आहे. 18 चेंडू 32 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवरती असणार तो गोलंदाज हा अमीर असणार आहे. समोर मात्र खेळण्याची जबाबदारी असणार तो फलंदाज स्थिरावलेला आहे तो म्हणजेच बंडू करिता हा चेंडू. या चेंडूवरती मात्र छान प्रहार आहे. प्रहारानंतर मात्र पाहायचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी स्क्वेअर लेग पट्ट्यात होत आहे. क्षेत्ररक्षक येईपर्यंत या बंडूच्या खात्यात एकेरी धाव सहजपणे पूर्ण होते. या एकेरी धावेने संघ पोहोचतोय एकूण 25 या धावसंख्येवरती. आता एकूण 17 चेंडू शिल्लक आहेत. 31 धावांची गरज आहे. फलंदाजी मार्कवरती असणार तो फलंदाज पवन असणार आहे. पवनचा हा महत्वपूर्ण अशा प्रकारचा चेंडू आहे. चेंडू खेळतोय पवनने खेळलेल्या चेंडूवरती मात्र पाहायचं चेंडू बरोबर
सीमा रेषेवरती असणाऱ्या क्षेत्ररक्षकापर्यंत जातो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अडवेपर्यंत या पवनच्या खात्यामध्ये एकूण 2 धावा प्राप्त होत आहेत. या 2 धावांशी संघ पोहोचतोय एकूण 27 या धावसंख्येवरती. समीकरण मात्र बदलणार आहे. 16 चेंडू आणि विजयासाठी एकूण 29 धावांची. 16 चेंडू 29 धावांची गरज भैरवनाथ बेऊर संघाची. एकूण धावसंख्या पाहिली तर 27. आता मात्र हा चेंडू निश्चितच पाहायचा आहे. एक वाईड आहे आणि वाईडचा इशारा तो पंच पहा कन्फ्यूज करून टाकतात सगळ्यांना आणि चांगल्या प्रकारचा या ठिकाणी निर्णय देखील देतात. आता धावसंख्या पाहिली तर एकूण 28 अशी धावसंख्या होते. गोलंदाजी मार्कवरती असणार तो गोलंदाज चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. एक चांगल्या प्रकारचं षटक टाकतोय. अतिशय सुरक्षित फलंदाज बाद. दुसरा गडी बाद होतोय. थँक्यू. 2 गडी बाद 28. 2 गडी बाद 28. भैरवनाथ बेळूर संघाची धावसंख्या होते. नवा फलंदाज आपण मैदानात जाताना पाहतोय तो म्हणजेच बेळूर संघाचा भैरू मैदानात जातोय. भैरूला पाहूया कशा प्रकारे या ठिकाणी जखडून ठेवण्याचं काम करतो तो गोलंदाज अमीर आहे. अमीरने पहा एकूण जर 3 चेंडू टाकलेत, एक त्यामध्ये वाईट टाकलाय, एक चेंडूवरती एक गडी बाद केलाय आणि 2 चेंडूवरती वेगवेगळ्या प्रकारच्या अशा एकूण 3 धावा खर्च केलेल्या आहेत. एक एकेरी धाव आणि एक दुहेरी धाव. अशा पद्धतीने हे अमीरचं षटक आहे. अमीरच्या या षटकामध्ये निश्चितपणे एक महत्वाचा तो मोहरा टिपण्यात यशस्वी झालाय. त्याने पवनला तंबूची दिशा दाखवली. नवा फलंदाज भैरू मैदानात आलाय. त्याच्याकरिता हा निश्चितच चौथा चेंडू असणार आहे. पाहूया चौथ्या चेंडूवरती काय होतं. या षटकातला महत्वपूर्ण अशा प्रकारचा पुढचा चेंडू आहे. या चेंडूवरती मात्र पहा बॅकफुटला जाऊन चेंडू मारण्याचा प्रयत्न करतोय. यष्टीरक्षक या ठिकाणी कोणत्याही प्रकारची चूक करत नाही. निर्धाव चेंडू टाकतोय आणि एक चांगल्या प्रकारची चेंडूची सांगता होते. एक गडी बाद झाल्यानंतर मात्र जो आत्मविश्वास आहे ना तो गोलंदाजाचा या ठिकाणी उंचावत असतो. कारण त्या ठिकाणी त्याला यश प्राप्त झालेले असते. या यशानंतर त्याला नवी दिशा मिळत असते. त्याच प्रकारची दिशा ठेवणार का आणि तसाच चेंडू टाकणार का. आता मात्र तसाच चेंडू टाकतोय. त्यानंतर मात्र फलंदाज नवा फलंदाज अजूनही चाचपडताना आपण पाहतोय तो म्हणजेच बेऊर करून हा पाहिला तर महत्वपूर्ण अशा प्रकारचा फलंदाजी करणारा फलंदाज पाहिलाय. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहूया कशा पद्धतीची गोलंदाजी करतो. आतापर्यंत त्याने एकूण 2 चेंडू सलग या ठिकाणी निर्धाव टाकलेले आहेत. अशा प्रकारची कमाल करणारा हा गोलंदाज म्हणजेच अमीर या ठिकाणी ही गोलंदाजी करतोय. अमीरची ही महत्वाची अशा प्रकारची गोलंदाजी आहे. शेवटचा चेंडू आहे आणि शेवटचा चेंडू असताना मात्र भैरू या ठिकाणी ही फलंदाजी करतोय. शेवटच्या चेंडूचा भैरूला मात्र समाचार घेता येत नाहीये. बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. आता मात्र हा चेंडू निश्चितपणे निर्धाव जातोय. सलग 3 चेंडू निर्धाव टाकण्याची कमाल याच अमीरने केली आणि आता मात्र हे षटक पाहिलं तर षटक क्रमांक 4 संपते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 2 गड्यांच्या मोबदल्यात 28 अशी धावसंख्या होते. या षटकात जर पाहिलं तर फक्त 4 धावा खर्च केले. त्यापैकी एक धाव ही वाईडच्या स्वरूपात आहे. अर्थातच बॅटला लागून फक्त 3च धावा दिल्या होत्या. अशा प्रकारे हे टर्निंग अशा प्रकारचं आपण षटक पाहिलं होतं ते म्हणजेच अमीरचं. मी थांबतोय. डीजे ऑपरेटर यांना बोलावतोय आणि मधुर संगीत आपण सर्वांनी ऐकूया.
22 धाबांची गरज आहे. मी मगाशीच म्हणालो होतो की भैरवनाथ या संघाकरिता हा बंडू फार जमेची बाब ठरणार आहे. समोर मात्र डोकेदुखी आहे ती म्हणजे चेकमेट करता, कारण जोपर्यंत हा फलंदाज मैदानात तोपर्यंत अशा प्रकारचे फटके पाहायला मिळणार आहेत, कारण तो स्थिरावलेला आहे. स्थिरावलेल्या फलंदाजाला एक चेंडू निर्धाव करण्याची कमाल या ठिकाणी करून दाखवतोय तो म्हणजेच मिराज साहेब. मिराज साहेब कडून ही चांगल्या प्रकारची आपण ही गोलंदाजी पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती या षटकातला महत्वपूर्ण अशा प्रकारचा 30वा चेंडू असणाऱ्या पहिल्या चेंडूवरती चौक षटकार आला होता, त्यानंतर मात्र दुसरा चेंडू निर्धाव टाकलाय. निर्धाव टाकल्यानंतर तो पुन्हा एकदा धावतोय चेंडू टाकण्याकरिता. आता मात्र पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू, अप्रतिम चेंडू, पंचांकडे दाद मागितले प्रतिसाद मिळतोय. फलंदाज क्रमांक 3 बाजवतोय. थँक्यू. कोहळी संघ आणि अंकलगी क्रिकेट क्लब अंकलगी, आपण नाणेफेकीच्या कौलाकरिता समालोचन कक्षासमोर यायचं आहे. चला लवकरात लवकर. या ठिकाणी जर पाहिलं तर एक चांगल्या प्रकारचं षटक टाकतोय, चांगल्या प्रकारचा फलंदाज तो बाद करतोय आणि या ठिकाणी निश्चित जर पाहिलं तर हा ब्रेक थ्रू फार महत्वाचा असणार आहे, कारण स्थिरावलेल्या फलंदाजाला तंबूत परतवलंय. आता मात्र मी विनंती करणार आहे आदरणीय सन्माननीय राजवर्धन डफळे सरकार यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी हा टॉस करावा. डफळे कुटुंबियातील हा छोटा बालक या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करतोय. मैदानात जर पाहिलं तर एक चांगल्या प्रकारचा चेंडू होता, त्यावरती मात्र हे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय. नॉन स्ट्राईक एंडवरचा स्ट्राईक एंडवरचा फलंदाज देखील तशा प्रकारचा प्रयत्न करतोय. फेक मात्र चुकीच्या ठिकाणी होते, मात्र पाहायचं आहे पंचांकडून धावचीचा इशारा येतोय, फलंदाज बाद होतोय. आणि मात्र क्लीन बॉल, फलंदाज बाद होतोय. मार्क वरती है, बहुत ही अच्छी गेंद इस बार उठाकर खेलने की कोशिश, लेकिन गेंद पूरी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई. जब तक यहाँ पर थ्रो नहीं होता तब तक के लिए 1 रन पूरा किया और इसी 1 रन के साथ साथ अब स्ट्राइक फारूक को मिलता हुआ गेंदबाजी के मोर्चे पर अभी रहेंगे 5 गेंदे और 20 रन की जरूरत है. ये आज का चौथे दिन का ये पहला मुकाबला है चयन चषक उमरानी 2022 का. आज के दिन का ये बहुत और अहम मुकाबला. अगली गेंद अंपायर के बगल से तेज कदमों के साथ गेंदबाजी करते हुए इस बार देखिए यहाँ पर पूरी तरह से बिट होते हुए
लेकिन शरीर को गेंद पटकने के बाद जरूर यहां पर एक रन मिलता हुआ और इसी एक रन के साथ साथ स्कोर बढ़ता हुआ। कुल मिलाकर रन संख्या 37 रन। जीतने के लिए 19 रन की जरूरत है और गेंदे शेष है, 4 गेंदे शेष है। ये विशेष गेंद रहेगी इस बार। ये देखिए क्या कर रहे गुरु यहां पर पूरी तरह से बिट होते हुए। मेरिट के हिसाब से आप नहीं खेलेंगे तो गेंद बल्ले के ऊपर नहीं आएगी, तो इसी तरह से जिस तरह की गेंद है उसी तरह का स्ट्रोक खेलने की जरूरत है। अब गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज अमीर अच्छे साबित होते हुए आगे जाकर खेलने की कोशिश, अपने फुटवर्क जरूर किया था लेकिन बल्ला कहा गेंद कहा पता नहीं। लेकिन गेंद विकेटकीपर के दास्तान में, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, खेल रुका हुआ। अब भैरवनाथ बिलूर की टीम पूरी तरह से पराभव की तरफ जाती हुई और ये जीत की सुगंध, पहली जीत की सुगंध अब ट्रिकमेट उमरानी को आती हुई। पहले दिन में ये देखिए यहां पर क्या हो रहा है। तो इसी तरह से ये अच्छी गेंद है। पहले दिन की मैं बात कर रहा हूं, तो पहले दिन में अच्छे यहां पर गलगली और धुलखेड़ ने इस टूर्नामेंट्स के सेमीफाइनल में अपना नाम दर्ज किया है। दूसरे दिन में डीसीसी यानी और यहां पर ये मैच जीता है। थैंक यू रिजू। मैच जीता है चेकमेट ने उमरानी। और पहले दिन के बारे में मैं बातचीत कर रहा था, तो पहले दिन में धुलखेड़ और गलगली ने